बघा, आज आपण चिंबोरी बनवणार आहोत. तर ही चिंबोरी कशी जिवंत आहे आणि याचं आपण मस्तपैकी कालवण बनवणार आहोत. चला तर मग. नमस्कार मित्रांनो, मी सुरक्षणा मात्रे. या चॅनलवर सगळ्यांचं स्वागत आहे. तर तुम्ही आज बघू शकता इथे मी मस्तपैकी चिंबोरी आणलेली आहे आणि ती साफ सुद्धा करून घेतलेली आहे. तर आपण ह्याचा असा पदार्थ बनवणार आहे. जसं आपले चिंबोऱ्याचं कालवण झालेलं आहे, आपण ह्या चिंबोऱ्याचा चिंबोरा मसाला म्हणजे क्रॅब मसाला आपण बनवणार. इथे मी स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. त्याच्यानंतर त्याच्यात टाकण्यासाठी बघा अर्धा इंच अद्रक घेतलेला आहे, एक अख्खा लसणाचा कांदा घेतलेला आहे, 2 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे. त्याचबरोबर ग्रेव्ही करण्यासाठी, तो मसाला करण्यासाठी इथे 2 कांदे बारीक कापून घेतलेले आहेत आणि अजून एक लसणाचा कांदा बारीक साफ करून लसूण चॉप करून घेतलेला आणि एक टोमॅटो कापून घेतलेला आहे. त्याचबरोबर इथे आपण घेतलेला आहे चण्याचं पीठ 2 चम्मच. आपलं तुम्ही ज्या चम्मचने खाता त्या चम्मचच्या हिशोबाने जर घ्यायचं तर ते 4 चम्मच चण्याचं पीठ मी भाजून घेतलेलं. आता रेसिपीला सुरुवात करूया. हे बघा मी गॅस ऑन केलेला आहे. सर्वप्रथम आपण 2 चम्मच 2 पळी तेल टाकू. याच्यात थोडे काही खडे मसाले सुद्धा पडणार आहेत, ते मी तुम्हाला दाखवते. तेल गरम झालेलं आहे. तेल गरम झाल्या सर्वप्रथम हा जो आपण लसूण 8 ते 10 पाकळ्या बारीक चॉप करून घेतलेला त्याला टाकूया. आणि 1-2 मिनिटं त्याला असं तेलामध्ये सॉटे करून घ्या. आपण हा कांदा याच्यामध्ये टाकूया. नेहमीप्रमाणे जसं आपल्याला कांदा शिजवायचा आपण मीठ टाकून घेऊया. आपल्या आवडीनुसार मी असा 1 चम्मच मीठ टाकते. आणि याला एक 2 ते 3 मिनिटं आपण याला कांदा शिजायला वाफ देऊया आणि गॅस स्लो करायचा. तोपर्यंत हा लसूण, तोपर्यंत हा अद्रक, मिरची आणि लसूण याची आपण एक पेस्ट करून घेऊया. इथे आपले 2 ते 3 मिनिटं झालेले आहेत. कांदा ट्रान्सपरंट व्हायला हवा. त्यात आपण बघा हे 2 तेजपत्ता, 1 चक्री फूल आणि 1 2 इंचाची दालचिनी, 5 लवंग आपण त्याच्यात टाकले. आणि इकडे बघा मी अद्रक, लसूण आणि मिरचीची पेस्ट करून घेतलेली आहे, ती पण आपल्याला टाकायची आहे. पुन्हा एकदा 2 ते 3 मिनिटं आपण याला झाकण लावूया आणि थोडं शिजवून घेऊया. तर इथे बघा आपले 2 ते 3 मिनिटं झाले. त्याच्यात सुद्धा आपण टाकलेलं माकड टाकलं आपण, अद्रक, लसूण आणि मिरची
शिजत ठेवलेला मस्त तेल सुटलंय आणि आता आपण त्याच्यात टोमॅटो टाकूया. त्याला सुद्धा असं 1 ते 2 सेकंद आपण असं मिक्स करून घेऊया. त्यालाही आपण 1-2 मिनिटं वाफ देवी. तर इथे बघा 2 ते 3 मिनिटं आपले झालेले आहे. मस्त जो मसाला शिजला आहे त्याच्यामध्ये आपण आपले घरगुती मसाले टाकणार. इथं हा आमचा आगरी मसाला 2 चम्मच टाकलेला आहे. काश्मीरी मिरची पावडर अर्धा चम्मच, हळद अर्धा चम्मच आणि आपला घरगुती जो गरम मसाला तो एक अर्धा चम्मच टाकलेला आहे. हा मसाल्याला आपण मिक्स करून घेऊया. आणि आता बघा याच्यातला थोडा मसाला आपल्याला काढायचा आहे. थोडा मसाला काढून ठेवूया आणि हा गॅस आता आपण बंद करू. मसाला थंड व्हायची आपण वाट बघूया. तर आता बघा हा मसाला आपला थंड झालेला आहे आणि याच्यामध्ये हे आपण जो चण्याचं पीठ आहे तो याच्यामध्ये आपण मिक्स करायचं आहे. त्याच्यात थोडी कोथिंबीर, हा आपला आता चण्याचं पीठ आणि हा मसाला एकत्र झालेला आहे. आता एकीकडे आपल्याला तो भरायचा आहे. इथे बघा हा चिबोर असा पकडलाय, त्याला बघा काढायचं असेल तर आपल्याला या बाजूला हात लावायचा आहे आणि असं बाहेर काढायचं. बघू शकता किती मस्त वेगळे माल आहे आणि एकदम ताजे ताजे. पूर्ण असं काढायचं नाहीये, आपल्याला त्याच्यामध्ये मसाला भरायचा आहे. पूर्ण असे भरलेले आहे. तरी तर छोटे छोटे आहेत पण मस्त असे भरलेले आहेत, तुम्ही बघू शकता. त्याच्यामध्ये आपण हा मसाला त्याच्यामध्ये असा घालायचा आहे. त्याआधी बघा बरेच जण हे खात नाही, तर आपण ह्याला काढून टाकूया. एकदम ताजी ताजी चिबोर ही ताजी बघा. शिळी असतात ना त्यावेळीच ह्याची जी केस आहेत नाही ही काळी काळी असतात आणि एकदम फ्रेश असले ना ती सफेद सफेद असतात. तर बघा ही सगळी मी काढून घेतली. त्याच्यामध्ये या पोचीमध्ये असं त्याच्यामध्ये सगळं भरायचं आहे आणि असं दाबून घ्यायचं. बघू शकता मस्तपैकी भरलेला चिबोर आहे. जेव्हा ही ताजी ताजी असतात त्यावेळेस अशी मस्तपैकी खायला छान. त्याच्यात सगळं असं आपण मसाला बनवणार.
सगळं आपण घालून झालेलं आहे. त्याच्यावर आपण गॅस ऑन करूया आणि यामध्ये एक अर्धा ग्लास पाणी टाकलेलं आहे. अर्धा ग्लास पूर्ण टाकलं पाणी मी. मला एक उकळी आली की आपल्याला एक चिंबोरी याच्यामध्ये सोडायची. अजून पण बघू शकता की जिवंत आहेत बघा, म्हणजे ज्याच्यात जीव आहे, म्हणजे एकदम ताजी ताजी आणि फ्रेश चिंबोरी आहे. तुम्ही बघू शकता बघा कसे हालतायत, दिसतायत हालतायत. आता म्हणजे टाकूया. आणि हे जे नांगे आहेत, हे नांगे सुद्धा आपण याच्यात टाकणार. आता इकडे बघा एक 5 मिनिटं आपण उकळी देऊ. तोपर्यंत या चिंबोरीच्या ज्या नांगे आहेत तुम्ही बघू शकता, ते आता आपण मिक्सरला लावून ह्याचा अर्क काढून घेऊ. तर इथे बघा त्या नांग्यांचा मी मस्तपैकी पाणी टाकून पेस्ट केलेले. आता थोडंसं पाणी टाकूया आपण. बघू शकता मी हे झाकणामध्येच टाकलेलं आहे आणि ह्याच्यात मिक्सरच्या भांड्यात टाकून बघू शकता मिक्सरच्या भांड्यात मी टाकलेलं आहे आणि आपण हे आता गाळणीने गाळून घेऊ. थोडंसं पाणी टाकून द्या. आपण गाळलेलं आहे आणि त्याची सगळी कवच आहे ती बघा, ही कवच आहे ती फेकून द्यायची. आणि इथे बघा त्याची 5 मिनिटं झाली आहेत. चिंबोरी शिजले आहेत आणि याच्यामध्ये आता आपल्याला अर्क टाकायचंय. मस्तपैकी याचा ग्रेव्हीची जी मस्त ग्रेव्ही आहे ना, त्या घट्ट होईपर्यंत याला आपण झाकण लावून 10 मिनिटं शिजत ठेवू. ते आपण बघू शकता मस्त उकळी पण आलेली आहे आणि थोडंसं आपल्याला आमसूल म्हणजे कोकम टाकायचे आहेत. आता मी ही कोकम धुवून घेतलेले आहे, 2च कोकम घेतलेले आणि मस्तपैकी धुवून घ्यायची, कारण त्याच्यामुळे शक्यतो माती वगैरे सगळे असते. असेच उन्हावर सुकवलेले असतात, पण धुवून घ्यायचं आणि धुवून टाकायचा. त्याला मस्तपैकी मसाल्याला शिजू देऊया आणि कोकमाचा रस पण त्याच्यामध्ये मिळाला तर याच्यात कालवण एवढं सरस आणि त्याचा मसाला एवढा मस्त लागतो. तर आपण एक वाट बघूया त्याची. एक 5-7 मिनिट आपले 5 मिनिटं झाले आहेत आणि आपण उघडून घेऊया. वाव, इथे बघू शकता आपला मसाला रेडी झालेला आहे आणि क्रॅब मसाला
एकदम मस्त सरस झाले. आता मी तुम्हाला सर्विंग करून दाखवते आणि खोलून सुद्धा दाखवणार आहे त्यातला आपला मसाला कसा शिजलेला आहे. तर आपण आपला गॅस बंद केलेला आहे आणि आता मी तुम्हाला सर्विंग करून दाखव. तर इथे बघू शकता आपला क्रॅब मसाला तयार झालेला आहे आणि त्याच्यात मी तुम्हाला दाखवते एक पीस मी काढलेला आहे, तोही मी तुम्हाला काढून दाखवते. बघा याच्यातला मसाला एकदम मस्त वेगळी असा शिजला आहे. ते छान वाटतंय. तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू नवनवीन रेसिपी बरोबर. टाटा बाय बाय. बघा ही तयार झाली आपली क्रॅब मसाल्याची रेसिपी. ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू नवीन रेसिपी बरोबर. टाटा.